10:30 पावणे 11ला निघालो. किती जण आला तुम्ही आता वालोगला? 12 जण आहेत, 14 जण. 14 जण. आणि बाकीची आहे ती का 14 जण आहेत सगळे? 14 जण आहेत. होय. आता मानगावचा वालोग होता ना? आला मानगाव काय माहित नाही. होय. वाळव्याचाच आहे. एकत्र जर 2-3 वालोग असलं तर वाजवाय ती जमतं का? नियोजन होतं का तेवढं? का काय कमी जास्त होतं मागं पुढं? नाही काय नाही. नाही होत का? आता तुम्ही पहिल्यांदाच आलाय का ह्याच्या अगोदर सेवा केली? दरवर्षी. हो, पिढ्यान पिढ्या चालत आलेली सेवा. ते 11 वर्षाचा जी मुलगा आलाय त्यांच्या वडिलांनी बी सेवा केलेली असेल शक्यतो. होय, सगळ्यांच्या घरातली, प्रत्येकांच्या घरातली आहेत. होय. आम्ही 5 नंबरवर असतोय, 7 नंबरवर जातो. हां हां. आता 5 नंबर कुठं आहे काय माहीत आहे का? 7 नंबर कुठं आहे माहीत आहे? 7 नंबर वडगावमध्ये. वडगाव पेठ नाका. वडगाव. पेठ वडगाव. आणि हे खालचं बोशे पंढरपूर बसलं का? नाही इथं सांगली बसली. बरं बोसे म्हणजे जवळपास ती. जवळपास 2 आमच्या आहेत. हां हां. ती कसं 40 किलोमीटर वरती आहे ती. बरं. दोन्ही पण बघा. तरी पण तुम्ही इकडं कसं काय आला एवढ्या लांब? म्हणजे तुमचं फिक्स इथं बाबा नियोजन असतं म्हणायचं. आता ती जी छोटा बाई आला ती बी वालोग वाजवणार का? होय. तर आता हे तुमचं कसं देवाच्या सेवा असते का काय तुमची? आपलं त्या ववीसारखं कीर्तनासारखं काय फी वगैरे काय असते? बरं आता समजा आपल्या त्या एखाद्या कार्यक्रमाला जर तुम्हाला बोलावायचं म्हणलं तर ती कसं राहतं त्याची फी वगैरे काय? किती? 500? कार्यक्रम असेल तर. हा वैयक्तिकच की वैयक्तिक. असलं तर आपल्यात काही कोण घेत नाही काय. वैयक्तिक कार्यक्रम असला तर किती रुपये घेतलं? कार्यक्रम असला तर ते टोलाला काय असेल ते मानधन त्यांचं काय साधारणतः 500? 500. हां असं बजेटमध्ये असेल. आणि येणं जाणं त्या मालकाने केलं पाहिजे. त्या मालकात केलं. तर आल्यानंतर आपला जे कार्यक्रम असतो ते दिवसात कधी केला जातो का फक्त संध्याकाळीच असतो? कधी तुमच्या काय आता उद्या आपला कधी आहे? दिवसाचा आहे का संध्याकाळी? सकाळ म्हणलं सकाळी, संध्याकाळी म्हणलं तर वालोग संध्याकाळी. म्हणजे तुम्ही होय म्हणजे किती वाजता? दिवस. म्हणजे तसं तुमचं काय म्हणणं नाही? नाही. बरं. आता तुम्ही पहिल्यांदा वालोग किती वर्षी वाजवला होता आहे का काय तुम्ही सांगू शकता? वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही वालोग वाजवायचा कार्यक्रम केला? लहानपणापासून वालोग करते ती. फक्त कसं आहे 11 वर्षापासून चालू म्हणजे डोल जे आपला की कार्यक्रम चालू झाला. कसं असते ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर ढोल असते ती. लहान ढोल, मोठं ढोल. ज्याची ताकद मोठी आहे त्याला मोठा ढोल. चालतंय असू द्या. बाकी आता तुम्ही खांडावर सेवा केलेली आहे का कधी? मेंढी माऊली राखणी केली. कुठल्या बघ्यात केलेले? 5 नंबर, 7 नंबर. होय. कोणत्या खांडात होता काय? निळ्या खंडात. होय. त्यातल्या आवडते एखाद्या मेंढीचं किंवा लाहोराचं नाव घेऊ काय? एखाद्या बकऱ्याचं नाव? गौरी. मला वाटतं जवळपास सगळ्याच बघ्यात कुठल्या तरी एकातर तर नाव गौरी असतंच. मी 15 नंबरवर बी बघितलं. इथं बी आपली इथं गौरी एक आहे. ज्या मेंढीचं नाव गौरी असते त्या मेंढीच्या गळ्यात कंठा. हां. आणि ती शक्यतो त्याला बोललेलं ही केलेलं ते सगळ्या बघ्यात जास्त एकच मेंढी असते की ती त्या मेंढीला बोलवलं आपण. कारण हिथं बी गौरी जायली. त्या मेंढीला जर आपण हाक मारली तर बाबा ती मेंढर जर अशी पसर जर झाली ती मेंढी गोळा करते. हां. बोलवर करते. बाकी काय प्रवास कसा झाला तुमचा? प्रसाद घ्यायचा का तुम्हाला? प्रसाद काय आता काय उपवास चालू झालाय. किती वाजले ते? 1:45. अरे 1:45 वाजले. मग एखादं 12ला चालू झाले असेल. बरं चालतंय. करा आराम. आता तुम्हाला दिवसभर उद्या काय बसायला जमणार नाही. पांघरायचं हातरायचं नियोजन. बरं चालतंय असू द्या. करा आराम मग. जय बाळूमामा. खूप सुंदर असं नियोजन आहे उद्याचं वालोग वाजवण्यासाठी. वाळवा जो तालुका वाळवा आहे ते त्यांचं गाव आहे. तिथून मामांचे सेवेकरी आलेले आहेत. आपण बघत असतोय की मामांची सेवा करण्यासाठी किती भक्त मंडळी आतुर असतात. रात्री 2 वाजता आलेले आहेत. येतानाही त्यांना झोप नसेल. उद्या दिवसभर वाजवायचं काम. आणि मामांच्या दरबारात 1 रुपया न घेण्याचं एक त्यांचं जे नियोजन आहे पण आहे ते त्यांनी पाळलेलं आहे. जर वैयक्तिक कार्यक्रम असला तरी त्यांची काही जास्त खर्च किंवा लय फी किंवा जास्त ही नाही. त्याचं नियोजन आपलं बजेटमध्ये आहे. बाबा गरिबालाही सोसेल आणि त्यांनाही परवडेल अशा मापात सुंदर असा कार्यक्रम आहे उद्या. बघा क्रमांक 4वरती आपण यायला पाहिजे. जे आपल्या पंचकृषीत जे भक्त मंडळी राहतात पेरळे गावापासून 40 किलोमीटर अंतरावरती त्या सर्वांनी आलं पाहिजे. एकादशीला पंढरीचा पाढर बाळूमामाची मेंढ राखण्यासाठी येत असतात.